ಕಪಿಲದರಕ್ಕೆ ಬನ್ನಿರಿ ಮನ್ಮಥ ಸ್ವಾಮಿಗೆ ನೆನೆಯಿರಿ ಕಪಿಲದರಕ್ಕೆ ಬನ್ನಿರಿ ಮನ್ಮಥ ಸ್ವಾಮಿಗೆ ನೆನೆಯಿರಿ ಶಿವಾನಂದ ಶಿವಾಚಾರ್ಯರ ದರ್ಶನವ ಪಡೆಯಿರಿ ಶಿವಾನಂದ ಶಿವಾಚಾರ್ಯರ ದರ್ಶನವ ಪಡೆಯಿರಿ ಕಪಿಲದರಕ್ಕೆ ಬನ್ನಿರಿ ಮನ್ಮಥ ಸ್ವಾಮಿಗೆ ನೆನೆಯಿರಿ ಕಪಿಲದರಕ್ಕೆ ಬನ್ನಿರಿ ಮನ್ಮಥ ಸ್ವಾಮಿಗೆ ನೆನೆಯಿರಿ ಶಿವಾನಂದ ಶಿವಾಚಾರ್ಯರ ದರ್ಶನವ ಪಡೆಯಿರಿ ಶಿವಾನಂದ ಶಿವಾಚಾರ್ಯರ ದರ್ಶನವ ಪಡೆಯಿರಿ ಕಪಿಲದರಕ್ಕೆ ಬನ್ನಿರಿ ಮನ್ಮಥ ಸ್ವಾಮಿಗೆ ನೆನೆಯಿರಿ ಶಿವಾನಂದ ಶಿವಾಚಾರ್ಯರ ದರ್ಶನವ ಪಡೆಯಿರಿ ಶಿವಾನಂದ ಶಿವಾಚಾರ್ಯರ ದರ್ಶನವ ಪಡೆಯಿರಿ
सद्गुरो त्रैलोक्य संपदाल्लेखमल्लेखनवित्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपादगाम् तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा पावन परिसरामध्ये पूजा करण्यासाठी उपस्थित सर्व शिवभक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून अनेक साधू संत महात्मा योगी पुरुष मनुष्य जन्माबद्दल फार स्तुती करून सांगितलेले आहे। मनुष्य जन्म मिळणं कठीण आणि तेही उत्तम कुळामध्ये जन्म घेणं फार कठीण आणि त्यामध्ये वीरशैव लिंगायतांच्या पोटी जन्म घेणं फार कठीण आणि त्यामध्ये जन्म घेऊन सुद्धा कपिलाधार सुक्षेत्राला येऊन सद्गुरूच्या सानिध्यामध्ये माऊलीचा पावन परिसरामध्ये पूजा करणं फार कठीण। त्याकरता सांगितलं एकेना जन्मना मुक्ती वीराणांतु महेश्वरी। एकमेव जन्म असा आहे मुक्ती मिळविण्याचा जन्म म्हणजे वीरशैव लिंगायत जन्म। कारण लिंगार्चन करण्याचा योग तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतो। जो व्यक्ती लिंगांग सामरस्य घडवतो जन्म आखरेचा समजून घ्यायला पाहिजे। मोक्ष मिळून घेण्याचा साठी वीरशैव पोटी जन्म घेऊन लिंगाराधन करणे फार महत्वाचं आहे। अशा प्रकारच्या पूजा करण्याचा संधी तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। अशा प्रकारच्या पूजा अनेक लोक स्वतःचा कल्याण करून घेण्यासाठी शंभूचा आराधन केलेले आहे। अत्यंत निष्ठेने पूजा पाठ करणारा जो भक्त आहे त्या भक्तांचा देखभाल कोण करतो म्हटलं तर साक्षात भगवंतच करतो। शंकराचा फेरी पूजन करी जो शंकराचा पूजन करतो शंकर त्यांच्या फेरी टाकतो म्हणे। म्हणजे तुमचा रक्षा करतो। परंतु पूर्णपणे 100% दृढ विश्वास पाहिजे। 100% पाणी शिजल्याशिवाय उकळी आल्याशिवाय
रवा टाकता येत नाही. रवा कधी टाकतो? शिरा करायचं असलं तर थंड पाण्यामध्ये कसं खळा 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 उकळी आल्यानंतरच रवा पडते. तसा तुमच्या मनामध्ये महादेव कधी उतरतो म्हटलं तर 100% उकळी मारल्यावरच त्या ठिकाणी उडी घेतो, नाहीतर घेत नाही. ज्याच्या जीवनामध्ये महादेव उतरला त्याला काही कमी पडणार नाही. बघा राणीसाहेब, बघा ते काय अरबो खरबो असलेले माय नाही ते, लक्षात आलं. अचानक मी आलो होतो इथं मठाला, मध्यंतरी आले तेव्हा दिंडी उतरलं होतं इथं. मी म्हटलं इथं दिंडी कसं काय उतरले? नाही, राणीसाहेबांचा महाप्रसादाचा व्यवस्था आहे. साधा नाही, वरण भात दिला नाही त्यांनी, भात भाजी चपाती सर्व वारकरींना प्रसादाचा व्यवस्था केली. गडगंज संपत्त असलेले व्यक्तीचा सुद्धा हिम्मत होत नाही त्याप्रमाणे सेवा करणं. म्हणून मुक्त भावनाने सेवा करत आहेत. म्हणून आज मने नोडा सಣ್ಣದು मन नोडा ದೊಡ್ಡದು. घर आपल्याला काय बघायचंय? घर, घरात असलेले व्यक्तीचं मन बघायचं किती महान आहे, गगनी आनंदाना मान. त्याप्रमाणे प्रतिवर्ष सेवा करण्याचा संधी त्यांना या ठिकाणी प्राप्त होतो. पुण्यकाम करण्यासाठी सुद्धा पुण्य लागते म्हणे. सगळ्यांना पुण्य घडत नाही. नागेंद्रजी किती दिवसापासून तूप जमा करलेले की काही, हा तूप जमा करून घेऊन आलेत. रावणगावला गेले तेव्हा त्यांनी सांगितले, आप्पा तूप आणायचे आम्हाला, पोळ्यासोबत तूप पाहिजे, भरपूर भरून आणा. किती जमा होते तेवढा पिव्वर तूप. लक्षात आलं का? होळगी तुप्पा ಹೊಡಿಯೋ ನಮ್ಮಪ್ಪ. होळगी तुप्पा ಹೊಡಿಯೋ नಮ್ಮप्ಪ मन कन्नडमध्ये आहे. होळगी तुप्पा सर्वात मोठा श्रेष्ठ भोजन म्हटलं होळगी तुप्पा. आम्ही लहान असताना करगडब तुप्पा, करिगडब म्हणजे कळालं का? त्या चपातीमध्ये पुरून ठेवायचं, एवढा एवढा पुरून ठेवायचा, त्याला गुंडाळून टाकायचं, तेलामध्ये सोडायचं, फर्स्ट क्लास शिजल्यावर बाजूला ठेवायचं. हूर्ण गडब म्हणते त्याला, हूर्ण गडब. एक अर्धा किलो पाव किलो राहत होतं, कमी राहत नव्हतं ते. अर्धा किलो पाव किलो मध्ये पूर्णच राहत होतं पुरं. आणि तुपामध्ये भिजून घालायचं, भिजून खायचं. अशा प्रकारचे शिवभक्त लोक आनंद लुटायला पाहिजे म्हणून या पंचमीचा सण माहेरमध्ये करतात ना. ते सगळं पंचमीला जातात ना, माहेरला जातात. मग आले की नाही माहेरला तुम्ही? मग हे मन्मथ माऊलीच्या माहेरला आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फक्त वरण भात भेटलं असलं तर समाधान होईल का? नाही. त्या घरापेक्षा या ठिकाणी माहेरला गेलेले आनंदापेक्षा मोठा आनंद या ठिकाणी व्हायला पाहिजे. थोडं कुरडी हापळ बी हे करावं, तळाव. तळाले की असं तळाले मग भज्जी, कुरडगी, हापळा, शेंडगी. बघा ते ऐकणारे लोक म्हणत असाल
आम्हाला घरामध्येच भेटते असं वाटलं होतं, परंतु मठामध्ये बी भेटते अशा प्रकारचे भोजन, मृष्टान्न भोजन नित्य असं. त्याकरता सेवा करून शिवभक्त प्रसाद घेत असलेले पाहून आनंद मानणे. तन्नंते परर बगेदोडे कैलास भिन्नाण वक्तु सर्वज्ञ. भिन्नाण म्हणजे कोणतं? भिन्नहा म्हणजे आमंत्रण. भिन्नहा म्हणजे आमंत्रण, पंक्तीला आमंत्रण देतात ना पंक्तीला, भिन्नहा म्हणतात. पहिले सांगून जातात, डायरेक्ट बोलतात का जेवायला या म्हणून नाही. या टाइमला प्रसादाचा व्यवस्थे या, अजून नंतर रेडी झाली या. तसं तुम्ही या प्रकारे या ठिकाणी सेवा केल्यानंतर कैलासामध्ये तुम्हाला दरवाजा खुल्ला असतो. या म्हणून हाक मारतात शिवभक्त लोक, तुमच्यासाठी हे दरवाजा खुल्ला आहे. म्हणून सेवेची संधी कधी विसरू नये. कारण देव ज्यावेळी भरून भरून देतात म्हटलं तर आम्ही सुद्धा भरून भरून वाटप करायला पाहिजे. अशा प्रकारचे सेवेची संधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. आदिलाबाद डिस्ट्रिक्ट, काय नाव माहीत तुमचं? महानंदा माय. तेवढा लांबून इथं येऊन प्रसादाच्या व्यवस्थेसाठी 5,000 रुपये या ठिकाणी अर्पण केलेले आहे. त्यांच्यासाठी थोडं जोरदार टाळी वाजवा. काही गुप्त रीतीने सेवा करणारे लोक बी आहेत. तर सांगायचं म्हणजे अशा प्रकारच्या शुद्ध भावना बाळगून सेवेमध्ये तत्पर असलेले व्यक्तींच्या रक्षा कोण करतो म्हटलं तर शंभू भगवान, साक्षात शंभू भगवान करतो. थकला नाही ना तुम्ही? बसून बसून थकला नाही ना? मरता मरता बाप सांगितले, फार कारोबार फार मोठं होतं. परवा एक माणूस आला इथं, आपा 30,000 कोटीचा मालक आहे. किती? 30,000 कोटीचा मालक आहे बीड जिल्ह्यामध्ये. त्या माणसाला काहीतरी आळ घेऊन त्या माणसाला आत घालून टाकलं. कालच भेटण्यासाठी आला होता तो, त्याने आला नाही, त्यांचे सोयरे. 30,000 कोटीचा मालक. त्याप्रमाणे एक मोठा अगर्भ श्रीमंत, त्याला एकुलता एक मुलगा शिवदास म्हणणारा. शिवदासांचं एक सुंदर असा हा कन्या पाहून लग्न लावले. लग्न लागल्यानंतर काही दिवसाच्या नंतर वडील बिमार पडला. मरता मरता काय सांगितलं तो, शिवदासा मी आता निघालेले. एक 2-3 घटना मी बघितलो प्रत्यक्ष. धर्माबाद तालुक्यामध्ये बिद्राळीच्या पलीकडे एक 25 एकर जमीन, एक 25 वर्षापूर्वी तो विकले होते. परंतु नावानं करून घेतला नाही घेणारा माणूस. पैसा तर दिला 25-30 वर्षापूर्वी, नावानं करून घेतलं नाही. राहू दे तुमच्यावर आमचा भरोसा आहे, राहू दे असं टाळत किती वर्ष गेलं? 25-30 वर्ष लोटले. 30 वर्षाच्या नंतर जो विकलेले माणूस बेमार पडला, नावाना करायचं होतं ना, बेमार पडला. जो घेतलेल्या माणसाला बोलून घेतलं, त्यांच्या मुलाला बी बोलून घेतलं. आता मी मरू लागलो,
मी राहत नाही आता, घडलेल्या घटना बोलतो तुम्हाला. त्याकरता 2-3 लेकराला बोलविलं, त्या घेतलेल्या माणसाला मी बोलविलं, त्या लेकराला हातात हात घेतलं, मी सुकाना मरतो, यांना आम्ही गेल्यानंतर हे जमीन त्यांच्या नावानं करून टाक, तसंच अधुरं राहिलेले आहे म्हणून जीव सोडला. बघा किती इमानदारीचा माणूस आहे. आता या जमान्यामध्ये सुद्धा तसं इमानदारीचे लोक आहेत. त्याप्रमाणे शिवदासाचं वडील बोलून घेतलं, बघ बाळा, मी कोणाला कोणाला देणार आहे, मला काही विसरून गेलो, कोणी आला असेल तर त्यांना त्याला देत राहा, कर्जात मला ठेवू नका, असं म्हणून सांगितलं. डोळं लावलं, हे गोष्ट कळाले. कोणाला द्यायचं होते सगळे आलेत, त्याने घेऊन चालले. परंतु काही बदमाश लोक, हेच म्हणावं लागेल ना, कोणता भाषा वापरता तुम्ही? बदमाश, बदमाश की हा, तो विचार केलेत, कसं बी देवलेले त्याला काय माहिती. त्यांचे बी लाईन लागले, बदमाशगिरी लोकांची बी लाईन लागले, आम्हाला एवढं द्यायचंय, आम्हाला एवढं द्यायचंय, आम्हाला एवढं. उगाच नादी लागले त्याला, शिवदासाला. हा घ्या, हा घ्या, पुरा खाली होऊन गेले. शेत विकलं, देऊन टाकलं, घर विकलं, देऊन टाकला, काही शिल्लक राहिले नाही. फक्त बायको जवळ होती आणि त्या माहेरच्या लोकांना कळाला का हे तर मूर्ख आहे, त्याला काही कळत नाही, सगळं बर्बाद होऊन गेलं, आमच्या लेकराला आम्ही घेऊन जावं म्हणून त्या मुलीला ते घेऊन गेले. याने देव 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 करत निरंतर अखंड ध्यान. बरं झालं एक जीव सदाशिव बायको गेला तर गेला म्हटला, निघाला काशीला. काशीत जाऊन भिक्षा मागून खाऊ लागला, कुठे बी झोप लागला. अशा प्रकारची अवस्था त्यांच्या. गंभीर परिस्थिती पाहणाऱ्याला गंभीर होतं, परंतु तो मात्र मस्त होतं, काही टेन्शनच असेल तर टेन्शन. काल मी प्रवचनमध्ये बोलल्यासारखं असलं तरच टेन्शन आहे, नसल्यावर कपडच नाही म्हणलं तर लपड कुठला होणार आहे. अंगावर कपडच नाही, लपड कुठं करत बसणार आहे. समाधान. परंतु घटना असं घडलं, रक्षा कसं होतं तुम्हाला सांगतो. यांच्या गावचे लेकराचं लग्न केले, घडलेले. दुसरं घटना बोलतो, लेकराचं लग्न केले. त्यांनी शेत विकले म्हणून त्या पोरीला तोडायचा प्रयत्न करू लागला. माझं जवळ आलेत, आप्पा तोडून घ्यावं मला, थोडं सांगा या मुलीला. कस काय तोडून घेतो? शेत होतं, शेत बघून दिलो. तू पोराला बघून दिलास की शेत बघून दिलास? नाही, मी शेत बघून दिलो. शेत विकून टाकलंय. पोरग काय खाते का? नाही. पिते का? नाही. काय भनभन करते का? नाही. मग मुलीला विचार, तुझं म्हणणं काय? नाही, मला तोडून घ्यायचं नाही. थोडा सांगा महाराज, तोडून घ्या मला सांगा, चांगलं बघून देतो. बघा कसं आहे, तुम्हाला काय वाटते, तोडून घ्यावं की? सीता वनवासाला गेले म्हणून सीता काय रामाला सोडून दिली का? व्यवहारामध्ये कमजोरी झाल्या म्हणून नवऱ्याला सोडून द्यायचं? कुठलं न्याय म्हणावं? अशा प्रकारच्या परिस्थिती या ठिकाणी आम्ही पाहू लागलो आणि त्या पद्धतीने त्या लेकराचं लग्न लावण्याचे प्रयत्न त्यांनी केलं. परंतु ते लेकरू म्हणायचं मी बिलकुल करून घेत नाही, तरी सुद्धा बघण्यासाठी सुंदर असल्या कारणानं त्या लेकराला करून घेण्यासाठी अनेक लोक पुढे येऊ लागले. लग्न झालं तर झाला, परंतु आम्ही करून घेतो म्हणून
मोठे मोठे श्रीमंत लोक उभा राहू लागले. आणि ही घटना त्यांच्या लक्षात आलं. काशीत आहे म्हणून त्या पत्नीला कळालं होतं. काशीला यात्रा निघाले होते त्यावेळी तिने एक पत्र लिहून दिले, माझा लग्न लावण्याचा प्रयत्न करत आहे, तिथी काढलेली आहे, या तिथीच्या अगोदरच तुम्ही आलं तर ठीक आहे, नाहीतर मी विष घेऊन मरतो, असं म्हणून पत्र लिहून पाठवून दिले. भेटलं तर देतो, नाहीतर आम्ही कुठं म्हणून हुडकाव, काशीमध्ये भेटलं तर देतो म्हणून ते पत्र घेणारे घेतलेत आणि काशीला निघून गेलेत. हुडकून काढले त्याला कसं तरी. शंभू महादेवाचा दरबारामध्ये समोर तिथंच पडायचं, तिथंच लोळायचं, तिथंच उठायचं, ध्यानस्थ राहायचा. आणि ते पत्र त्यांच्या हातात दिले. तुमचं नाव हेच आहे का, शिवदास आहे का? हो शिवदास आहे. तुम्हालाच आम्ही शोधत होतो. तुमच्या पत्नीने हे लेटर दिले. वाचलं. पत्नी पाहिजे म्हणून त्याच्या मनात नाही, परंतु माझ्यासाठी ते माझ्या पत्नीचा मृत्यू होईल म्हणून एक कळकळ त्याला लागलं. त्यांच्यासाठी काय ना, परंतु मला जावं लागलं. काही त्यावेळेला एरोप्लेन नाही, काय नाही. एरोप्लेनला जायचं असलं तरी भिकारीला कुठं एरोप्लेन आहे? विश्वनाथा, अनाथाच्या नाथा, विश्वनाथा तूच आहे माझा, दुसरा कोण आहे? 5 दिवसामध्ये मी पोहोचू शकत नाही. 5 दिवसाला त्या ठिकाणी लग्न आहे. ध्यान करत त्या ठिकाणी झोपला. उठून पाहतो सासरवाडीमध्ये झोपला. सकाळी महादेव काय करत नाही. बघतात सगळं अंग भरून सगळं काळा कपडा वगैरे. याला ओळखलं, अरे आमचा जावई बापू आलेत, मध्ये घालून कोंडी घालून ठेवा, आमचं इज्जताचा पंचनामा होईल, या भिकारी सोबत आमच्या मुलीला पाठवायचा नाही, मध्ये ठेवा म्हटलंय. लक्षात आलं का? मध्ये ठेवा म्हटलंय. आत घालून कोंडी घालून ठेवलं. याचं काम तमाम करून टाकावं. याने जिवंत राहिलं तर आमचं काम होत नाही, आमच्या मुली सुखानं जगू शकत नाही, असा विचार करून काय केलं, सगळं स्वयंपाक तयार करून त्यामध्ये विष घातलंय. एक तेजपत्र राहते की नाही, तेजपत्र. तेजपत्रावरती त्यांच्या पत्नीनं त्यांच्या लक्षात आलं ह्याच्यात विष आहे म्हणून काजळ घेऊन लिहून त्या वरीत ते पत्र ठेवले. ते तेजपत्र पंचपक्वान त्यांच्याकडे पाठवून दिलं. तेजपत्र पाहिलं, बघितलं, ह्याच्यामध्ये तर विष आहे. मी तर देवाला अर्पण केलो, मी देवाला अर्पण केलो, अर्पण केल्यानंतर विष राहत नाही. ते विष असलं तरी मला खावावं लागतं, गोड असलं तरी खावावं लागेल, काही असेल तर खावावं लागेल. कळून सुद्धा तेजपत्र बाजूला ठेवलं. खिडकीमधून पाहत होती बायको, आता माझा पतिदेव तर राहू शकत नाही, असा म्हणून तो विचार केली. तो खाऊ लागला. अंग पूर्ण निळझर झाले. प्रत्यक्ष शंभू भगवान येऊन त्याला प्रकट होतो आणि ते संपूर्ण टोटल विष त्यांच्या कंठात ओढून घेतो आणि त्याला आशीर्वाद. शंभूला प्रत्यक्ष पाहिले पत्नी. नंतर अजून हे मेला नाही म्हणून
त्याला हकलपट्टी करावं म्हणून उघडलं आणि पत्नी म्हणाले, मी गेलं तर त्याच्यासोबत जातो, मी दुसरं लग्न करून घेत नाही, असं म्हणून दोघंही मिळून कुठं गेले? काशीला निघून गेले. आयुष्यभर सतीपतीगळ अंदाज भक्ती हितवपुदू शिवंगे, शिवसायुज्य शंभू महादेव त्याला देतो. सांगायचं तात्पर्य, जो व्यक्ती अत्यंत निष्ठेनं शंभूचा आराधन करणार आहे त्यांच्या बालन बाका न होय. केस सुद्धा वाकडा करू शकत नाही. त्याकरता अत्यंत निष्ठा बाळगून तुम्ही सुद्धा या ठिकाणी सेवा करत आहात. अनंत अडचणी आपल्या जन्मामध्ये येणार आहे. लक्षात आलं का? कोणी विषबी टाकणार आहे, कोणी हिस्तुबी लावणार आहे, कोणी लावालावी करणार आहे, कोणी तुमचं बर्बादीचा विचार करणार आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडायच्या अगोदरच जो व्यक्ती तुमचा नादी लागलेले आहे त्यांच्याच वाठोळा देव करतो, तुम्हाला काही होत नाही. त्याकरता ही जी शक्ती आम्हाला भगवंत दिलं, शारीरिक शक्ती, आर्थिक शक्ती जे दिलेले आहे, या ठिकाणी अर्पण करून सेवा करून आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावा. कारण फक्त तुमच्यासाठी या ठिकाणी प्रवचन नसून अनेक लोक अनेक ठिकाणी बसून ऐकत आहेत, म्हणून या ठिकाणी या माध्यमातून तुम्हाला बोलावं लागतं. तर आतापर्यंत हे कलियुगाचं तप आहे. बसून 2-2 तास बसून कलियुगा माझे भजन हे सार हृदय शंकर साठवावा. सोनदादा गेल्या वर्षी संकल्प केला होता लवकरात लवकर मला बायको भेटू दे म्हणून. तर यावर्षी बायकोला सोबत घेऊन पूजाला बसलेले आहे. सतीपती दोघं मिळून या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर झालेत. आता लवकरात लवकर अजून 2 वर्षे होते की आता पुढल्या वर्षी पाहिजे अजून. तर अपेक्षा एक एक वाढत जाणार आहे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो. व लिंबूरचे सतीपती सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. बराच वर्ष झाला त्यांना संतानाचा भाग्य पाहिजे म्हणून अपेक्षा व्यक्त करत आहे. मन्मथ माऊली त्यांच्यावर कृपा करावं, लवकरात लवकर त्यांच्या पोटी मन्मथ यावे म्हणून संकल्प बाळगूया. आणि नागेंद्रजी बिरादार की नागेंद्रजी बिरादार जे जे काही अपेक्षा केले सगळं अपेक्षा होत आलेत. आणि अचानक त्यांच्या गावी गेल्यानंतर सोनबाई तब्येत ठीक नाही म्हणून बसले होते. परंतु आत एक भावना वेगळंच होतं. मलाही सुद्धा एक छान असा ते वन्हाळीकर म्हण गुरगुंड होईल म्हणून काहीतरी म्हण हुरगुंडा बुरगुंडा म्हणजे अच्छा त्याचं नाव बुरगुंडा होईल. तसं अपेक्षा बाळगलं तर आप्पाजी तुम्ही आशीर्वाद दिलात आणि जाऊन तेच आशीर्वादानं त्यांना धारण झालेले आहेत. आनंद वाटला. तर जे काही अपेक्षा नागेंद्रजी मनोकामना समोर ठेवत आहेत त्यांच्या मनोकामना पूर्ण होत आहे. नितांत निष्ठा बाळगणारे परिवार आहे. तर असंच सेवा करण्याचा संधी गुरुमाऊली तुम्हाला कृपा आशीर्वाद देवो. तर त्रिमूर्तीचं कधी आहे प्रसादाचं व्यवस्था? लास्ट सोमवारच्या दिवशी त्रिमूर्ती. आता मध्यंतरी त्यांना सहन झाला नाही, अजून एकदा येऊन पूजापाठ करून जावं म्हणून या ठिकाणी त्यांची उपस्थिती लाभला. तर तुम्हा सर्वांचं हितचिंतन करतो. बराच वेळ झालेले नंतर तुम्हाला तीर्थप्रसाद या ठिकाणी मिळेल. सांब जय नम पार्वते हर 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 हर. आरती शिवानंद जीची सच्चिदानंद मूर्ती गुरुजी. आरती शिवानंद जीची सच्चिदानंद मूर्ती गुरुजी. पूर्ण
दर्शयति बराचा हेतु जड मूढ कृतार्थाचा असा हा पूर्ण ब्रह्मरुद्र असा हा पूर्ण ब्रह्मरुद्र मस्तकी चंद्र ध्याती सुरवंद्य असे त्रिभुवनी कीर्ती जाची असे हा शिवानंद तोची आरती शिवानंद जीची सच्चिदानंद मूर्ती गुरुची आरती शिवानंद जीची सच्चिदानंद मूर्ती गुरुची भस्मचरचित तनुजांची भूषणे शोभती रुद्राक्षांची पाहता चरणयुगल जांची दुष्टवासना जाय मनीची कटी तटी रक्त वसन परिधान कटी तटी रक्त वसन परिधान पहा गुरुराज तो महाराज राखुनी लाज संकटे दूर करी भक्तांची गोदा तटी वस्ती जांची आरती शिवानंद जीची सच्चिदानंद मूर्ती गुरुची आरती शिवानंद जीची सच्चिदानंद